हाय, मी अक्षता. आज खूप दिवसांनी व्हिडिओ अपलोड करते आहे. आज ऑफिसवरून येताना पालकची भाजी आणली होती, तर म्हटलं त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूया. ते भाजी आपण स्वच्छ धुवून चिरून घेतली आणि कुकरमध्ये त्याच्यामध्ये थोडीशी तूर डाळ मिक्स केली. तुम्ही याच्यामध्ये थोडे शेंगदाणे पण ॲड करू शकता. हे भाजी कुकरला लावून ह्याच्या 3 शिट्ट्या. आता फोडणीची तयारी करूया. त्याच्यासाठी मी 4-5 लसणीच्या पाकळ्या घेतल्या आणि 2 मिरची खलबत्त्यामध्ये ती अशी बारीक ठेचून घ्यायची. आपली भाजी पूर्ण बॉईल झाले. मी गरम गरमच कुकर खोलला आहे म्हणून एवढ्या वाफा येत आहेत. चला तर मग आता फोडणी देऊ. पहिल्यांदा मी जिरं मोहरीची कडक फोडणी दिली. त्याच्यावरती थोडंसं हिंग टाकून घेत आणि मग जो आपण ठेचा बनवला होता तो फोडणीवरती दिला. त्यानंतर जो कांदा टोमॅटो चिरून घेतला होता तो फोडणीवरती दिला टाकून आणि एकजीव करून घेतला. त्यानंतरला मी 1 चमचा बेसन फोडणीवरती टाकून घेतलं. ते तेलामध्ये चांगलं आता फोडणीमध्ये आपण थोडीशी मिरची पावडर, हळद आणि धणे पावडर टाकून घेऊया. सर्व एकजीव करून घेतल्यानंतरला आपण जी भाजी उकडवली होती कुकरमध्ये ती भाजी त्यामध्ये ओतून घ्यायची आहे आणि हे मिश्रण पूर्ण एकजीव करून घेतल्यानंतरला ही भाजी 5-10 मिनटासाठी शिजू द्यायची आहे. तर अशी होती आजची आपली पालकची भाजी. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. थँक्यू.